मित्रांनो तुमचं माझ्याकडे स्वागत आहे. माझं नाव देवेश देशकर. तुमचं स्वागत आहे. तुमच्या टिपत आज नवीन बाईक घेऊन आलो आहे जे आहे बजाजचं शोरूम आहे. नवीन आहे आपलं इरा ग्लोबल स्कूल आहे ना म्हणजे त्या बरोबर ऑपोजिट साईडला तुम्हाला हा शोरूम भेटतो. मित्रांनो तुम्हाला इथं हा बजाजचा तुम्हाला नवीन शोरूम भेटून झाली आत्ताच जस्ट ओपन झालेला आहे 5 तारखेला. तुम्हाला कोणाला इन्क्वायरी करायचं तर तुम्ही या शोरूममध्ये येऊ शकतात. तुम्हाला आजची बाईक दाखवतो कोणती आहे. मित्रांनो तुमच्याकडे परत आज नवीन बाईक घेऊन आलो. ही आहे 2024ची लेटेस्ट मॉडेल आपलं पल्सरची N160. आज तुम्हाला मी या बाईकचा रिव्ह्यू दाखवणार. याच्यावर तुम्हाला डायमेन्शन काय असणार आहे, स्पेसिफिकेशन काय असतील, कलर कोणते कोणते तुम्हाला वाटतील. याच्यामध्ये मिनिमम तरी पण तुम्हाला 3च कलर असतील तुम्हाला याच्यामध्ये दिलेले. तुम्हाला कलर पण सांगेल कोणते कोणते असणार आहे. यामध्ये तुम्हाला सिंगल चॅनल ABS आणि ड्युअल चॅनल ABS तुम्हाला 2 व्हेरियंट दिलेले असतील. स्टार्ट करतो पहिल्यांदा फ्रंटपासून. गाडीच्या फ्रंटला बघितलं तर तुम्ही हेडलाईट बघितलं तर तुम्हाला असंच नाही दिलेलं. दोघे त्यामध्ये वरती DRL दिलेली असतील. ती LED प्रोजेक्टर हेडलाईट तुम्हाला दिलेली असते. यामध्ये तुम्हाला दोघे असेल हाईट बीम बीम दिले असणार आहे. आणि इकडच्या साईडला बघा इथं तुम्हाला नंबर प्लेटची पण जागा दिली असणार आहे. आणि टर्न इंडिकेटर लाईट तुम्हाला असणार आहे हेल्थमध्ये दिलेली. हे आपलं मडगं जे असेल तुम्हाला असेल ते फायबरमध्ये दिलेलं असणार आहे. टेलिस्कोपीमध्ये तुमचे सस्पेन्शन दिलेलं असतील या ठिकाणी. आणि डिस्कची साईज तर तुम्हाला सांगायला गेलो तुम्हाला ही डिस्कची साईज जी असणार तुम्हाला ही असणार आहे 300 mm पर्यंत तुम्हाला डिस्कची साईज दिलेली असणार आहे. आणि सेंटरला तुम्हाला बघा इथं प्लेट दिलेली असणार आहे ABSची. आणि टायरची साईज तुम्हाला सांगायला गेलो तुम्हाला ही असणार आहे 100, 80, 70 तुमचे हे असणार आहे आपलं ऑलव्हिल. ठीक आहे. याच्यामध्ये आणि आठपंतीची रिंग असणार आहे तुम्हाला ती असणार आहे ब्लॅक कलरमध्ये. आणि ह्या साईडला तुम्हाला दिलेलं असणार आहे बॉडी कलर वाईज तुमची इथं कलर दिलेले असणार आहे ब्लू कलरमध्ये, सिल्वर आणि ब्लू कलरमध्ये. ठीक आहे. आणि ही असणार तुम्हाला ड्युअल चॅनल ABSमध्ये तुम्हाला ही ब्रेकिंग सिस्टम मिळणार या बाईकमध्ये. आणि याच्यामध्ये तुम्हाला जो आपले ब्रेक पॅड जे असणार आहे ब्रेक पॅड तुम्हाला याच्यातून दिलेले असतील. ठीक आहे. दोघे साईडला तुम्हाला दिलेलं असणार आहे रिफ्लेक्टर. ठीक आहे. आणि इकडे खालच्याला तुम्हाला इंजिन कव्हर दिलेलं असणार आहे. ते पण तुम्हाला दिलेलं असणार आहे हे फायबरमध्ये. सिंगल तुम्हाला हॉर्न दिलेलं असणार आहे. आणि लिक्विड करून तुमची कूलिंग सिस्टम दिलेली असणार आहे यामध्ये या बाईकला. ठीक आहे. साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला दाखवतो. आणि इकडे बघा या ठिकाणी तुम्हाला हे इथं अशी तुम्हाला ग्राफिक दिलेली असणार आहे क्रीम कलरमध्ये. इथं तुम्हाला पल्सरची ब्रँडिंग दिलेली असेल या ठिकाणी. आणि ही पण बाईक तुम्हाला E20च्या याच्यामध्ये तुम्ही भरू शकतात. फ्यूल नॉर्मल पण तुम्ही भरू शकतात. आणि E20 जे फ्यूल असेल तुम्ही पण याच्यामध्ये भरू शकतात. ठीक आहे. आणि टँकवरती बघू शकतात तुम्हाला इथं टँकवरती तुम्हाला ग्रे कलरची तुम्हाला इथं ग्राफिक भेटेल या ठिकाणी. ठीक आहे. आणि या ठिकाणी सेंटरला बघा इथं तुम्हाला असणार आहे मोबाईल USB पोर्ट दिलेलं असणार आहे चार्ज करण्यासाठी. ठीक आहे. आणि इकडं बघा इकडच्या तुम्हाला असणार आहे ही ग्राफिक. ठीक आहे. एअर सर्क्युलेशनमध्ये जागा दिली असणार आहे. आणि हे जे इंजिन तुम्हाला असणार आहे ते तुम्हाला असणार दिलेलं आहे 164.82 इंजिन दिलेलं असणार आहे. जे मॅक्झिमम पॉवर जनरेट करतं 16 PHPची 8750 RPM चालली जाते. आणि मॅक्झिमम टॉर्क भेटतो 14.65 Nm पर्यंत जो 6750 RPM चालला जातो. 5 स्पीड तुम्हाला मॅन्युअली असणार त्याच्यामध्ये घेरबॉक्स दिलेला. आणि इथं तुम्हाला बजाजची तुम्हाला ब्रँडिंग इकडे तुमचं हे ब्रेक पार्ट दिलेलं असणार आहे. इथला हा पार्ट तुम्हाला असणार हा सिल्वरमध्ये दिलेला. ठीक आहे. या ठिकाणी रिअर फुटरेज असतील. आणि पाठीमागच्या टायरवरती तुम्हाला दिलेलं असणार हे आपलं गार्ड. पाठीमागे तुम्हाला मोनो सस्पेन्शन दिलेले असतील. आणि इकडे साईडला पण हा तुम्हाला गार्ड दिलेला असणार आहे टायरवरती. पाठीमागच्या टायरची जर साईज तुम्हाला सांगायला गेलो तर ही असणार आहे 130, 70, 70 तुमच्या ही पाट्यांची ऑलवेज दिली असणार आहे. पाठीमागे तुम्हाला सेमा जास्त दिली डिस्क ब्रेक दिलेली असते यामध्ये. आणि डिस्क ब्रेकची साईज तुम्हाला असणार आहे 280 mm पर्यंत. आणि कॅलिबर दिलेलं असते या ठिकाणी. सेमच तुम्हाला याची पण ब्लॅक कलरमध्ये दिलेली असतील ऑलव्हिल. आणि फ्रंटपेक्षा रेअरची तुम्हाला बघा टायर यामध्ये तुम्हाला असणार आहे हे थोडेसे ब्रॉडनेसमध्ये जास्त असं दिलेलं. फ्रंटचा समोरचा आणि रेअरमध्ये तुम्हाला असणार 130 mm. ठीक आहे. आणि इकडच्या साईडला बघा या ठिकाणी तुम्हाला असणारे N160 तुम्हाला इथं ब्रँडिंग दिलेली असणार आहे. स्प्लिट सेटमध्ये तुमचे सेट दिलेले असणार यामध्ये. ठीक आहे. आणि ग्रॅब हँडल तुम्हाला दिलेलं असणार आहे हे सिल्वरमध्ये. ओके. आता मी तुम्हाला गाडीची रेअर प्रोफाईल दाखवतो. आणि सॅलेचं बघा सॅलेचं तुम्हाला इथं दिलेलं असतं या ठिकाणी. रिअल प्रोफाईलमध्ये टेल लाईट तुम्हाला असणार LED दिलेली. आणि टर्न इंडिकेटर लाईट दिलेलं असणार हे तुम्हाला हॅलोमध्ये दिलेली असतील. नंबर प्लेटमध्ये जागा दिली असेल रिफ्लेक्टर. आणि हे गार्ड दिलेलं असं नाही. इकडे जाणं तुम्हाला हे गार्ड असलं एक दिलेलं. ठीक आहे. सेफ्टी गार्ड. आणि लेग गार्ड पण तुम्हाला मध्ये भेटून जाईल एक्सेसरीच्या पार्टमध्ये. आणि चेन ड्राईव्हची जे पण कवर असेल ते तुम्हाला दिलं असणार फायबरमध्ये या ठिकाणी. आणि 5 स्पीड तुम्हाला मॅन्युअली हा गिअरबॉक्स दिलेला असणार आहे. फर्स्ट जो असेल डाऊन साईडला असेल बाकी तुम्हाला सर्व अप साईडला दिलेली असतील. साईड तुम्हाला कट ऑफ असणार आहे इंजिन या ठिकाणी. इथे पण तुम्हाला सेवा असेल दिलेली N160 तुम्हाला इथं ब्रँडिंग दिलेली असेल या ठिकाणी. आणि हा जो पार्ट आहे रिअर फुटरेजचा हा तुम्हाला सिल्वरमध्ये दिलेला असणार आहे हा पार्ट. आणि हे आपलं आहे गार्ड. ठीक आहे. सेफ्टी गार्ड दिलेलं असणार या ठिकाणी. ठीक आहे. सेमच तुम्हाला इथं पण ब्रँडिंग दिलेली असणार आहे पल्सरची. इथे क्रोममध्ये दिलेली असेल ही पण या ठिकाणी. तुम्हाला आता पुढचं हे दाखवतो हँडल.
हँडल पण तुम्हाला सेम असणार दिलेलं डिझाईन, याच्यामध्ये काही चेंजेस नसणार आहे. फक्त इयर वाईज फक्त तुम्हाला चेंजेस असणार. 2023ची मॉडेल वेगळी होती आणि 2024ची, ज्यामध्ये तुम्हाला फक्त प्राईजमध्ये थोडंसं डिफरन्स असणार दिलेले. हे आपले मिरर दिलेलं असेल एका साईडला. आपले इंजिन स्टार्ट स्टॉप बटन असणार आहे. हेडलाईटचं असेल दिलेलं. आपलं सेल्फ स्टार्ट बटन दिलेलं असणार आहे. हँडल तुम्हाला हे असणार आहे ब्रोशरमध्ये असं आपलं सिल्वरमध्ये दिलं असेल या ठिकाणी. पास लाईट, हेडलाईट, अपर डिपर, टर्न इंडिकेटर आणि हॉर्न. ठीक आहे. चाबी तुम्हाला अशी दिलेली असेल, नॉर्मली की असेल जशी होती तशीच. आणि पोर्टचं ओडोमीटर तुमचं हे असं असणार आहे. सेमी डिजिटल तुम्हाला असणार आहे ओडोमीटर. हे बघा. वरच्या तुम्हाला RP मीटरची लाईट दिलेली असेल. इकडे आपली ही असणार आहे. जशी आपण हाय RP मध्ये जाऊ तेव्हा तुम्हाला ही ब्लिंकिंग होत राहील एका साईडला. आणि हे आपलं RP मीटर आहे. ठीक आहे. आपली एका साईडला मेल फंक्शन इंडिकेटर लाईट, याला इंजिन लाईट पण बोलतात. नंतर मग हे लो ऑइल प्रेशर लाईट, बॅटरी लाईट दिलेली असणार इकडे साईडला. इथे डिजिटल तुम्हाला स्पीडोमध्ये दिलेलं असणार आहे. ठीक आहे. किती किलोमीटर जाईल ते. फ्यूल गेज दिलेलं असणार इकडे साईडला. आणि हे 2 तुम्हाला बटन दिले असतील, तुम्हाला सेट करू शकतो. आणि हे बघा, इथं तुम्हाला बघा टायमिंग दिलेलं असेल. तेव्हा मित्रांनो तुम्हाला इथं बॅटरी दिलेली असणार आहे सीटची. ठीक आहे. आणि फर्स्ट एड किट दिलेली असणार आहे. आणि टूल किट तुम्हाला या सीटच्या आत दिलेली असणार आहे. टूल किट याच्या सीटच्या तुम्हाला खाली दिलेली असेल. हे बघा मित्रांनो, आता तुम्हाला मी चेंज करून दाखवतो. हे बघा किती किलोमीटर झाले ते ओडोमीटर. इथं तुम्हाला सेट करता येईल. तुम्हाला आपलं ट्रिप A, ट्रिप B, रेंज किती आहे ती. ठीक आहे. हे आपले टर्न इंडिकेटर इकडे साईडला. आणि हे पास लाईट दिली असणार आहे. ठीक आहे. हे बघा असंच तुमचं पुढचं कन्सोल. ठीक आहे. गिअर शिफ्टर दिलेलं असणार आहे. इंडिकेटर लाईट दिली असणार आहे. गिअर इंडिकेटर लाईट, क्लॉक दिलेली असणार आहे. फ्यूल इकॉनॉमी दिली असणार आहे. रेंज असणार दिलेली इंडिकेटर. वरती तुम्हाला ABS लाईट दिलेली असेल. आणि इथं न्यूट्रलची तुम्हाला लाईट दिली असणार या ठिकाणी. फ्रंटला तुम्हाला 37 mm ची तुमची पुढचे हे असणार सस्पेन्शन टेलिस्कोपमध्ये. आणि रिअर तुम्हाला दिलेलं असणार इथं आतमधल्या हाईटला सस्पेन्शन. ठीक आहे. हे तुम्हाला असतं 31 mm पर्यंत मोनोशॉक सस्पेन्शन तुम्हाला दिलेलं असतं यामध्ये. मी इथं बाईकचं पण साऊंड करून देतो किती असणार आहे. ठीक आहे. सध्या बाईक शोरूमच्या आतमध्ये असल्यामुळे जास्त आवाज घुमतो आहे, म्हणून तुम्हाला होतं आवाज दाखवून दिला बाईकचा कसा आहे तो. या ठिकाणी तुम्हाला फ्युल इंजेक्टर हे तुम्हाला मायलेज आणि परफॉर्मन्स जो असला तुम्हाला चांगला भेटेल यामध्ये इंजिनमध्ये फ्युल इंजेक्टर असल्यामुळे. बाईक मी तुम्हाला जी मायलेज क्लेम केली कंपनीकडून ती असणार आहे 51.6 किलोमीटरपर्यंत पर लिटरची. पण तुमच्यावरती डिपेंडिंग आहे तुम्ही कशा प्रकारे बाईकची मायलेज काढू शकतात. याची तुम्हाला रेंज दिलेली असणार रायडिंग रेंज 630 किलोमीटरपर्यंत. टॉप स्पीड असणार 120 किलोमीटर पर आवरचा. चेन ड्राईव्ह दिलेली असणार आहे. 14 लिटरची तुमची टाकी दिलेली असणार आणि 2.8 लिटरपर्यंत तुमची ही रिझर्व कॅपॅसिटी दिलेली असणार आहे. तुम्हाला आता मी या गाडीची डायमेन्शन सांगतो किती असणार आहे. डायमेन्शनमध्ये तुम्हाला असणार आहे वेट 154 kg पर्यंत. सीटिंग हाईट दिलेली असणार 795 mm पर्यंत. ग्राउंड क्लिअरन्स दिलेलं असणार आहे 165 mm पर्यंत. लेन दिलेली असेल 1989 mm पर्यंत. वीट दिलेली असणार 743 mm पर्यंत. हाईट दिलेली असेल 1050 mm पर्यंत. व्हीलबेस दिलेला असणार आहे 1358 mm पर्यंत. आणि चेसी टाईप तुम्हाला असणार आहे ट्युबलर फ्रेममध्ये. आणि याची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी जी असेल ना तुम्हाला ती 5 वर्षापर्यंत दिली असेल. आणि 75,000 किलोमीटर तुमची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी दिली असणार स्टँडर्ड वॉरंटी. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये कलर कोणते असतील ते ब्लू ग्रीन ब्लॅक, रेसिंग रेड आणि हा आहे आपला कॅरिबॅन ब्ल्यू. या 3 कलर ऑप्शनमध्ये तुम्हाला ही बाईक अवेलेबल असणार आहे. आणि 12 वॉट तुम्हाला बॅटरी डिटेल असणार आहे. चला मित्रांनो, तुम्हाला या बाईकचा व्हिडिओ कसा वाटतं तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. ठीक आहे. अशीच एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आत्तापर्यंत मी हा व्हिडिओ थांबवतो. आणि या शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकणार आहे. तुम्ही तिथं कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि याची जी प्राईस असणार आहे ऑन रोड तुम्हाला ती शोरूममधूनच समजून जाईल किती असणार आहे. की कारण की 2023मध्ये आणि 24मध्ये थोडेसे डिफरन्स होऊ शकतात प्राईसमध्ये. तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता शोरूममध्ये. आणि डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज जी पण प्राईस असणार ती अपडेट होत राहील. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चला मग अशी एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आत्तापर्यंत मी हा व्हिडिओच थांबवतो. आणि माझ्या चॅनल तुम्ही तर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बाजूची जी बेलची घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. जे पण मी नवीन व्हिडिओ बनवत राहील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील. चला मग मित्रांनो, अशी एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया.